पावसाळा आला म्हणजे जिभेचे चोचलेसुद्धा वाढतात आणि मग खायला पाहिजे ते गरमागरम तळलेले पदार्थ. मग भजी, वडापाव, समोसा तर असले तळलेले पदार्थ आपल्याला फार खायला आवडतात. मग काय ना, रोजच तेच तेच तळलेलं खाण्यापेक्षा एखाद्या वेळेस असे स्टीम केलेले पदार्थसुद्धा खायला हवेत. तर आज मी गरमागरम असे स्टीम मोमोज इथे शेअर करणार आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे काय होतं ना, अशा छान छान रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. तर इथे मी अगदी स्ट्रीट स्टाईल म्हणजे अगदी ठेलेवाल्याजवळ मिळतात अगदी तसेच मोमोज बनवणार आहे. तर हे मोमोज बनवण्यासाठी मी इथे 1 किलो एवढा कॅबेज घेतलेला आहे, कोबी घेतलेला आहे आणि इथे 1 कांदा, 1 गाजर आहे, त्याचबरोबर कोथिंबीर आणि 2 हिरवी मिरची आहे. जर तुम्ही जास्त तिखट खात असाल तर मिरचीही तिखट घेऊ शकता. तर इथे जो कॅबेज आहे ना, तो अगदी आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे. अजिबात मोठा मोठा कापायचा नाही. जर शक्य होत असेल ना तर तुम्ही क्रशसुद्धा करून घेऊ शकता, म्हणजे अगदी बारीक कोबी हा कट होतो. तर इथे मी चाकूने अगदी बारीक असा कट करून घेतलेला आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आता जे गाजर आहे ना, त्यालासुद्धा आपल्याला अशा पद्धतीने क्रश करून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी बारीक हवं. म्हणजे काय होतं ना, स्टफिंग ही अगदी छान होते. मोमोची जी स्टफिंग असते ना, ती अगदी आपल्याला स्मूथ त्याचबरोबर अगदी बारीक अशी असायला हवी, म्हणजे मोमोज खायला अतिशय छान लागतात. तर इथे कोथिंबीर घेतलेली होती, तीसुद्धा कट करून घेतलेली आहे. चला तर मग आता आपण मोमोजमध्ये असणारी स्टफिंग बनवून घेऊया. मी इथे कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल आणि त्यामध्ये हिरवी मिरची आणि कांदा घालून घेतलेला आहे. तर हे असं चांगलं मिक्स झालं की यामध्ये 1 चमचा भरून एवढी अद्रक लसूणची पेस्ट घालायची. तुम्ही इथे क्रश करूनसुद्धा घालू शकता. अगदी लसूण आणि आलं दोन्ही क्रश करून इथे घालू शकता. तर हे सगळं चांगलं फ्राय झालं की इथे कॉर्नचे मी थोडेसे 2 टेबलस्पून एवढे दाणे घेतलेले होते, मक्याचे दाणे, आणि इथे गाजर आणि कोबी जो बारीक करून घेतलेला होता तो सुद्धा ॲड केलेला आहे. ह्या सगळ्या व्हेजिटेबल्स अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत. हे सगळं चांगलं असं मिक्स झालं म्हणजे थोडंसं शिजत आलं की यामध्ये घालायचं आहे अर्धा टेबलस्पून एवढी मी मिरेपूड घातलेली आहे, चवीनुसार मीठ, त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर घालायचा आहे आणि अगदी थोडंसं लाल तिखट इथे मी घातलेलं आहे, कारण मी मिरची घेतलेली आहे ती अजिबात तिखट नाही, त्यामुळे अगदी थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे. जर मिरची तिखट घेतलेली असेल तर लाल तिखट अजिबात घालू नका. तर इथे मी सोया सॉस घातलेला आहे अगदी अर्धा चमचा. याने सोया सॉसने ना खूप छान चव येते मोमोजला, म्हणजे अगदी स्ट्रीट स्टाईल असे लागतात. तर इथे आपण एक स्लरी बनवून घेणार आहोत. तर इथे मी 1 टेबलस्पून एवढा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे जे फ्लावर आहे ना हे अगदी व्यवस्थित मिक्स होईल एवढंच. तर हे मिक्स झालं की हे आपल्याला जे आपण स्टफिंग बनवायला ठेवलेली होती त्या स्टफिंगमध्ये ॲड करायचं आहे. आता ही स्लरी ॲड केल्याने काय होतं, तर आपली जी स्टफिंग आहे ना तिला अगदी व्यवस्थित असं बाइंडिंग येतं. म्हणजे काय होतं ना की ती वेगवेगळी अशी होत नाही, नाहीतर सगळीकडे अशी पसरल्या जाते. आणि जर आपण यामध्ये स्लरी वापरली तर जी स्टफिंग आहे ना ती एका ठिकाणी घट्ट अशी राहते. तर झाकण ठेवून 1 ते 2 मिनटापर्यंत चांगलं शिजून घ्यायचं आणि मग असं व्यवस्थित मिक्स करून स्टफिंग जी आहे ना ती थंड व्हायला ठेवून द्यायची. थंड झाल्याने काय होतं ना, स्टफिंग अगदी घट्ट होते आणि मग इकडे तिकडे पसरत नाही. तर स्टफिंग थंड होईपर्यंत आपण डो बनवून घेऊया. इथे मी 1.5 कप एवढा मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून असं पाणी घालत चालायचं आणि हे जे कणिक आहे ना हे मळत चालायचं. तर हे अगदी व्यवस्थित प्रकारे असं मळल्या गेलं पाहिजे, कारण मोमोजचं जे वरचं आवरण असतं ते अगदी पातळ असतं आणि पातळ होण्यासाठी जो डो आहे तो अगदी परफेक्टली बनायला हवा. तर इथे अगदी थोडं थोडं पाणी घालून मी डो बनवणं चालू केलेलं आहे. तर आपल्याला इथे 4 ते 5 मिनटापर्यंत याचा जो डो आहे तो रेडी करायचा आहे. अगदी याला मळून मळून अगदी सॉफ्ट बनवून घ्यायचं, म्हणजे काय होतं ना की याच्यामध्ये एक स्ट्रेचेबिलिटी येते आणि मग व्यवस्थित असं जी चपाती आहे ना ती लाटल्या जाते.
तर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असा डो आपला रेडी झालेला आहे। आता हा डो आहे ना, हा 10 मिनिटापर्यंत आपण असाच झाकून ठेवायचा, म्हणजे याला ना व्यवस्थित असं आपल्याला नंतर लाटता येतं। तर इथे मी 10 मिनिटापर्यंत हा जो डो आहे तो ठेवून दिलेला होता। तर इथे जी स्टफिंग आहे ती सुद्धा रेडी झालेली आहे आणि डोसुद्धा रेडी झालेला आहे, म्हणजे 10 मिनिटे झालेली आहे ठेवून। तर चला आता आपण मोमोज बनवायला सुरुवात करूया। तर इथे तुम्ही बघू शकता यावर अगदी थोडंसं मी इथे मैदा घातलेला आहे आणि हातावर घेऊन याचे आपल्याला आता असे गोळे तोडून घ्यायचे, म्हणजे काय होतं ना की लाटताना आपल्याला व्यवस्थित असं लाटलं जातं आणि मोमोज हे एकसारखे बनतात। तर इथे मी पोळपाटावर अगदी थोडासा मैदा घातल्याचा आहे आणि मैदा घालून मग आपण लाटायला सुरुवात करायची आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपण लाटत असताना जे आपला जो डो आहे तो अगदी व्यवस्थित प्रकारे लांब होतोय, म्हणजे आपण ना डो व्यवस्थित लावलेला आहे। तर इथे पोळी लाटून झालेली आहे आणि ग्लासच्या मदतीने किंवा तुमच्याकडे जर कटर असेल तर त्याने असे गोल गोल अशी पुरी जेवढी आपण पुरी बनवतो त्यापेक्षा थोडेसे लहान अशा इथे आपल्याला लाटून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी 1 चमचा भरून एवढी स्टफिंग भरलेली आहे आणि मोमोज बनवायला सुरुवात केलेली आहे। सगळ्यात मागचा जो भाग असतो तो आतमध्ये टाकायचा आणि मग उजव्या साईडनी आधी आणि नंतर डाव्या साईडनी अशा याच्या लेयर्स घेत चालायचं, म्हणजे मोमोज हा परफेक्टली रेडी होतो। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वेगळ्या पद्धतीचे सुद्धा मोमोज बनवू शकता, मी याआधी ही रेसिपी शेअर केलेली आहे। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी पानाच्या आकाराचे आपण मोमोज बनवत आहोत। मोमोज बनवत असताना ना ते अगदी छोट्या छोट्या आकाराचे बनवायचे, म्हणजे काय होतं ना जेवढे लहान लहान मोमोज आपण बनवतो ना तर तेवढे खायची इच्छा अधिक होते। तर इथे मोमोज जे आहेत ते रेडी झालेले आहेत, आता आपण स्टीम करायला ठेवूया। तर इथे ना मी याला स्टीमरला अगदी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे मोमोज ठेवायचे आहेत। तर तेल लावल्याने काय होतं ना की मोमोज खाली चिकटत नाहीत आणि पटापट असे निघून येतात। तर इथे सर्व जे मोमोज आहे एक एक करून इथे भांड्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत आणि मग हे स्टीम करायचे आहेत। जर हे स्टीमर नसेल तर कढईमध्ये कुठल्याही प्रकारची एखादी चाळणी ठेवून तुम्ही स्टीम करू शकता। वरतून अगदी थोडं थोडं तेल लावून घ्यायचं, मग ते मोमोज अगदी शायनी बनतात, म्हणजे त्याला शाईन येते छान अशी। तर इथे स्टीमर मी ठेवलेला आहे आणि आता आपण इथे मोमोज हे चांगले स्टीम करून घ्यायचे आहेत। तर अगदी 10 ते 12 मिनिटापर्यंत चांगले शिजू द्यायचे लो फ्लेमवर, म्हणजे मोमोज अगदी व्यवस्थित असे शिजले जातात। तर तुम्ही बघू शकता अगदी छान असे मोमोज आपले रेडी झालेले आहेत। मोमोज जेव्हा स्टीम करायला ठेवले तर त्यामध्ये मी वरतून थोडीशी अशी कोथिंबीर टाकलेली होती, त्याने काय होतं ना की ती चिकटते आणि मग असा छान असा रंग येतो मोमोजला, ग्रीन ग्रीन, त्याचबरोबर चवीलासुद्धा छान लागतात। तर इथे मोमोज रेडी झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी छान असे मोमोज आपले बनलेले आहेत आणि त्यासोबत बनवलेली आहे लाल चटणी। तर ही लाल चटणीची रेसिपी तुम्हाला हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे तुम्हाला ही जी चटणीची रेसिपी आहे ती नक्की बघायला मिळेल। मोमोज अगदी छान झालेले आहेत, अगदी स्ट्रीट स्टाईल असतात ना अगदी त्या चवीचे बनलेले आहेत। रेसिपी नक्की ट्राय करा, आवडल्यास एक लाईक करा, त्याचबरोबर प्रमिलास किचन मराठीला सबस्क्राईब करा, म्हणजे काय ना अशा छान छान रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील।